व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि ज्यांनी मला इथे आज खास बोलवलं ते माझे प्रिय वसंत उर्फ तात्या मोरे. मगाशी सांगितलं की माझी प्रकृती गेले काही दिवस ठीक नाहीये. 1.5 महिने मी इस्पितळात होतो, त्याच्या आधी तुरुंगात होतो. पण या सगळ्याची पर्वा न करता शिवसेनेचं काम करत राहणं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेणं आणि या कठीण परिस्थितीत सुद्धा तात्या मोरेंसारखे शिवसैनिक जो संघर्ष करतायत, जी टक्कर देतात, त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणं, हे मी गेल्या अनेक वर्षाचं माझं काम आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, डुप्लिकेट शिवसेना नाही. मशाली पेटलेल्या आहेत, या नुसत्या पेटलेल्या नाहीत, तर वेळ आली तर काय आणि कसं पेटवायचं हे मशाली धरलेल्या हातांना पक्क माहिती आहे. या प्रभाग क्रमांक 40 मध्ये आणि 38 मध्ये शिवसेनेचे शिलेदार उभे आहेत. कुमार रुपेश वसंत मोरे. तात्या हा कुमार वाटत नाही, तुम्ही कुमार वाटताय. सौ स्नेहलताताई, रोहन कामठे, वा, प्राध्यापक पंकज गणेश जगताप, प्रभाग 38चे वसंत कृष्णा मोरे. तात्या, त्या मशाली तुमच्यासाठी पेटल्यात, लक्षात घ्या. त्यानंतर सुनील नाना मांगडे, हा, आमच्या कल्पनाताई थोरवे, आमच्या म्हटलंय मी, त्या आपल्याला सोडून गेल्या तेव्हाही तात्याला म्हटलं, अरे आपल्या कल्पना त्या गेल्या कशा. हे नातं असतं. श्रीमती सुवर्णाताई पायगुडे आणि सौ अस्मिता भूषण रानबरे, ज्या काँग्रेसच्या आहेत. त्यानंतर आमचे सुभाष बापू घुले. असा हा मंच भरगच्च आहे. आणि या दोन्ही प्रभागामध्ये तात्याच्या नेतृत्वाखाली या सगळ्या मशाली पेटणार आहेत. हे सगळे लोक पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात जाणार आहेत. पुण्यातलं वातावरण मी गेले काही दिवस पाहतो आहे. आज पुण्यात प्रवेश केला तेव्हा मला भीती वाटली पुण्यात प्रवेश करायला. कुठून तरी कोयता गँग गेले आणि हल्ला करेल. काय भरोसा ना, रस्त्यावर फिरायला भीती वाटते. रस्त्यावर फिरायला, बाहेर पडायला, पुण्याचं नाव घ्यायला, पुण्यात जायला लोक पूर्वी पुण्यात आनंदाने येत होते, आनंदाने येत होते. पुण्यात जायचं, आता पुण्यात जायला भीती वाटते. कुठून एखादी गँग येईल, कुठे कोणावरती हल्ला होईल. आता कोयत्याला, पुण्यातल्या कोयत्याला राष्ट्रीय हत्यार म्हणून मान्यता दिली पाहिजे. जग कुठे चाललंय आणि पुण्यातले गँगवाले अजून कोयताच घेऊन फिरतात. अजित पवारांना सांगा काहीतरी सुधारणा करा, नाही तर आम्ही करू. पुणे हे एकेकाळी आमच्या सगळ्यांचं आवडतं शहर, बाळासाहेबांचं आवडतं शहर. अनेकांना माहीत नसेल तरुण पिढीला, माननीय बाळासाहेब ठाकरेंचा जन्म पुण्यात झाला, पुण्यात झाला. पण आज पुणे हे गुंडांचं शहर म्हणून ओळखलं जातं.
अशी कोणतीही गँग नाही पुण्यातली गुन्हेगारांची ज्याच्या म्होरक्याला, ज्याच्या नातेवाईकाला ह्या लोकांनी उमेदवारी दिली नाही. मी म्हणालो गमतीने, दाऊद इब्राहिम यांना भेटला असता तर दाऊदच्या भावाला आणि दाऊदच्या बायकोला याने तिकीट दिलं असतं. छोटा शकील, छोटा राजनला तिकीट दिलं असतं. गुंडांशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही. ते गुंडगिरीशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही. पण अशा गुंडांशी सामना करण्याची शिवसेनेची परंपरा आहे. तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून तुमची गुंडगिरी आहे. आम्ही 60 वर्ष रस्त्यावरती काय करतो आहोत, पण लोकांसाठी. विधायक आम्ही करतो, आम्ही केलेलं आहे. पण अशा पद्धतीनं मुर्दे पाडणाऱ्यांना आम्ही तिकीटं दिले नाहीत, खंडणी मागणाऱ्यांना आम्ही तिकीटं दिली नाही. सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्यांना, तुरुंगात जाणाऱ्यांना आमच्या उमेदवार आम्ही दिलेले आहे. आमची गुंडगिरी म्हणजे जे संतांनी सांगितलं, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असे झेंडे आम्ही हे फडकवलेले आहे. पण अजित पवार असतील, भारतीय जनता पक्ष असेल, हे फक्त पुण्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये चोर, डाकू, गुंड, बलात्कारी यांना काय ह्या छंद जडलाय भारतीय जनता पक्षाला, अजित पवारांना मला माहित नाही. आमच्या मुंबई जवळ एक अंबरनाथ नावाचं शहर आहे. तिथे काही लैंगिक अत्याचार झाला, फार प्रकरण गाजलं. 3 दिवस बदलापूर अंबरनाथ बंद होतं, ट्रेन्स बंद केल्या. आणि त्यातले जे मुख्य आरोपी होते, आपटे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता, त्याला न तो फरारी झाला, भूमिगत झाला, पोलिसांनी अटक केली. आज बातमी आली आहे त्या आपटेला स्वीकृत नगरसेवक म्हणून भारतीय जनता पक्षानं अपॉइंट केलं. ह्या प्रवृत्तीचे लोक या महाराष्ट्रावर राज्य करतात. देवा भाऊंच्या बहिणीचं कौतुक आम्हाला सांगू नका. उद्धव भाऊच्या बहिणी सुद्धा समोर बसलेल्या आहेत. आज एक जाहीरनामा प्रसिद्ध झाला, मला वाटतं अजित पवारांचा ना जाहीरनामा. मला आश्चर्य वाटलं त्या जाहीरनाम्याचं. त्यांनी पुण्यासाठी हमीपत्र दिलेलं आहे, गॅरंटी आत्ता करणार, आम्हाला सत्ता द्या. हा माणूस 7 ते 8 वेळा महाराष्ट्राचा अर्थमंत्री आहे, बरोबर ना? या राज्याचा अर्थमंत्री, इतक्या वेळा राज्याचं बजेट त्याच्याकडे संपूर्ण. गेल्या काही दिवसापासून ते सातत्यानं सांगतायत की महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खणखणाट आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचे पैसे द्यायला पगार नाही. हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. यांच्या नेतृत्वाखाली पुण्याची महानगरपालिकेची लूट झाली, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लूट झाली. आणि ह्यांनी आता पुण्यासाठी नवीन कामं काढलेली आहेत. आणि गेल्या 30 वर्षात हे सत्तेत आहेत, 30 वर्षात हे कामं करू शकले नाहीत. बरं, किती कामं सोपी आहेत? रस्ते. म्हणजे 30 वर्षात तुम्ही अर्थमंत्री, पालकमंत्री, तुम्ही पुण्याचे रस्ते करू शकला नाही. तुम्ही पाण्याची गॅरंटी दिली आहे इतक्या वर्षांनी. तुम्ही 30-35 वर्ष सत्तेवर आहात, सगळं तुमचं कुटुंब सत्तेत आहे, तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही पुण्याला पाणी देऊ शकलेला नाही आहात. तुम्ही पुण्यातली गुंडगिरी मोकळी करू शकली नाही. आज मगाशी बोर्ड पाहिला मी अजित पवारांचा, पुण्यात ठिकठिकाणी बोर्ड लागले. वाहतूक कोंडी संपवण्यासाठी लवकरच मी नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. वाहतूक कोंडी पुण्यातली संपवण्यासाठी ठिकठिकाणची मी लवकरच नितीन गडकरी, तुम्ही पहा ते बोर्ड लागले आहेत पुण्यात प्रवेश करताना, मी लवकरच नितीन गडकरी वाहतूक मंत्री केंद्राचे यांच्याशी दिल्लीत जाऊन चर्चा करणार आहे. ही वेळ आहे दिल्लीत जाऊन चर्चा करण्याची. इतके वर्ष आपण दिल्लीत जाताय साहेब. तुमचा पक्ष जेव्हा फोडण्यात आला तेव्हा तुम्ही अमित शहाचे चरणात जाऊन बसला होतात. हे अमित शहा सुद्धा करू शकतात. पण लोकांना फसवायचं,
लोकांना अशा प्रकारे फसवायचं, लोकांना गुंग करायचं, दंग करायचं. नितीन गडकरी तुम्ही आता भेटणार आहात, इतके वर्ष सत्तेमध्ये काय हजामती करत होतात तुम्ही? हे अशा पद्धतीचं हे कामं करतायत आणि तुमच्याकडे हे मतं मागतायत. शरद पवार साहेब आणि अजित पवार आता एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे मोठीच क्रांती आता पुण्यामध्ये होणार आहे. तेवढंच आता राहिलं होतं बघायचं आम्हाला. पण आता लोक पाहतील. पण पुणेकरांनी सावधपणे मतदान केलं पाहिजे. ते एकनाथ शिंदे काँग्रेस बरोबर मांडीला मांडी लावून बसणार नाही. नवाब मलिक बरोबर मांडीला मांडी लावून बसणार नाही. म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. आता अंबरनाथला काँग्रेस बरोबर सत्तेत बसले. तिकडे परभणीमध्ये ओबीसी जहाल धर्मांध मुस्लिम पक्षाचा नेता ओबीसी त्याच्याबरोबर शिंदे सत्तेमध्ये बसले. आजच बातमी आली. कुठे गेला तुमचा तो स्वाभिमानी बाणा आणि हिंदुत्व? हे सगळे ढोंगी लोक एकत्र आलेले आहेत. आज देवेंद्र फडणवीसांचं एक चांगलं वक्तव्य आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही विरोधकांना अजिबात स्थान मिळू देणार नाही. लोकशाही भाजपच्या बापाची आहे का? हा महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का? या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला फार मोठी परंपरा आहे. आणि आम्ही काल सत्तेवर होतो, लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतात. ही अशा प्रकारची मस्तवाल भाषा करणारे सत्ताधारी ही सत्तेवरती, त्यांना नगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपासून विधानसभा लोकसभा त्यांना सर्वत्र सत्ता हवी आहे. आणि सत्तेत येऊन काय करतात? आणि सत्तेत येण्यासाठी काय करतात? सर्व भ्रष्टाचारांना गोळा करतात आणि आपल्या पक्षामध्ये घेतात. या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल, या देशामध्ये पाहिलं असेल, नरेंद्र मोदींनी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आणि गुंडगिरीचे आरोप केले ते सगळे आज भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांना सत्तेमध्ये बसवलेलं आहे. अजित पवार हे ज्वलंत उदाहरण आहे. 2 दिवसापूर्वी या देशाचे प्रधानमंत्री भोपाळच्या त्यांच्या अधिवेशनामध्ये भाषणात सांगतात 70,000 करोड़ का सिंचन घोटाला महाराष्ट्र में हुआ, कौन है करने वाले? आणि बरोबर बातता तसाने हा सिंचन घोटाळा करणारा 70,000 कोटीवाला या राज्याचा उपमुख्यमंत्री त्यांच्या त्याच्यामध्ये होते. अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्या बरोबर बसले होते जागा वाटपाला 24 तास आधी. आणि पार्लमेंटला नरेंद्र मोदींनी सांगितलं, एक श्वेतपत्रिका काढली, व्हाईट पेपर म्हणतात त्याला, भ्रष्टाचार, काँग्रेसनं केलेला भ्रष्टाचार. त्याच्यामध्ये सगळ्यात वर देश का सबसे बडा रक्षा घोटाला म्हणजे आदर्श घोटाला 3,000 कोटी. अशोक चव्हाण बरोबर 24 तासाने अशोक चव्हाण मोदींच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये गेले. भारतीय जनता पक्षामध्ये गेले. महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात अशा भ्रष्ट लोकांचा भरणा आहे. मला आनंद झाला की आपण फेकनामा भाजपचा ही पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला पाहिजे. हे जे सत्य कथन आहे हे या पुणेकरांचं आत्मकथन आहे आणि या आत्मकथेला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाला पाहिजे. आणि फेकमफेकी करण्याबद्दल नरेंद्र मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे. फेकनामा या बरं, हे आता आहे का? 2014 पासून नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक फक्त फेकाफेकी करून सत्तेवर ते आले, सत्तेवर टिकले. लंबी लंबी छोड़ते, छोटी नहीं छोड़ते वो लोग, बहुत लंबी लंबी छोड़ते. त्यांनी काय सांगितलं होतं सत्तेवर येण्याआधी? आम्ही काँग्रेस मुक्त भारत करू. काँग्रेस मुक्त, काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, आम्हाला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे.
आज काय चित्र आहे? काँग्रेस युक्त भाजपा झाली. भारतीय जनता पक्षामध्ये 80% लोक काँग्रेसचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि त्या प्रत्येकावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तुम्ही काँग्रेस मुक्त भारत करायला निघाला होता आणि स्वतःची नरेंद्र मोदींनी स्वतःची काँग्रेस करून घेतली आणि लोकांना मूर्ख बनवताय. 2000 म्हणजे हा फेक नामा आलाय म्हणून मी तुम्हाला त्यांच्या फेकाफेकीच्या काही गोष्टी सांगतो आहे. सत्तेत येताना त्यांनी काय सांगितलं होतं? आम्ही सत्तेत आल्याबरोबर पाकिस्तानचा ताब्यातलं काश्मीर भारताला जोडू आणि अखंड हिंदुस्थान निर्माण करू. म्हणजे तिकडलं बलुचिस्तान वगैरे सगळा जो भाग आहे पाकव्याप्त काश्मीरमधला, म्हणजे जे आपल्याकडून काँग्रेसच्या चुकीमुळे गेलं तिकडे, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही सैन्य घुसवू आणि त्याच्यावर ताबा मिळवून ते आम्ही पुन्हा एकदा इथे घेऊन येऊ. आज 14 वर्ष झाले आम्ही वाट बघतोय की आमच्या स्वप्नातला अखंड हिंदुस्थान हा मोदींच्या कालखंडामध्ये आम्हाला पाहता येईल. अरे परवा पहलगावमध्ये आमचे 26 निरपराध लोक पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी मारले, निर्घृणपणे मारले. त्यातला एक जण म्हणतात कोंडव्यातले होते. महाराष्ट्रातले मराठी 8 लोक त्याच्यामध्ये होते. सगळे हिंदू होते. काय केलं नरेंद्र मोदींनी आम्हाला वाटलं की युद्ध सुरू केलेलं आहे आणि युद्ध सुरू केल्यामुळे सारखे सांगत होते अब हम इस्लामाबाद को ऊपर तिरंगा लहराएंगे, अब हमारी फौज कराची तक पहुंच गई है, अब हमारी फौज लाहौर तक चली गई है. तिथून प्रेसिडेंट ट्रम्पने दम भरला, युद्ध थांबवलं. इतका डरपोक पंतप्रधान या देशाच्या इतिहासामध्ये झाला नाही. अमेरिकेचा प्रधानमंत्री आमच्या प्रधानमंत्र्याला देशाचा दम देतो आणि युद्ध थांबवतो. अमेरिकेची माणसं मेली नाहीत, आमच्या देशाची माणसं मेली. आमच्या देशातला हिंदू मरण पावला, आमच्या देशातल्या हिंदूंची हत्या झाली आणि आमचं सैन्य युद्धामध्ये पुढे जात असताना मोदींनी त्या सगळ्यांना थांबवलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, त्यांचे मंत्री रोज येऊन आप पूरा पाकिस्तान हिंदुस्तान के कब्जे में आ जाएगा. काय झालं? हे खोटारडे लोक इंदिरा गांधीचं नाव काढलं की त्यांना राग येतो. पण इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, भारताच्या फाळणीचा सूड घेतला, पाकिस्तानचे 2 तुकडे करून पाकिस्तानला कमजोर केलं आणि तुम्हाला साधं बलुचिस्तान घेता आलं नाही आणि देशाला मोठे देशभक्तीच्या गोष्टी सांगताय. यांची देशभक्ती म्हणजे ढोंग आहे आणि या ढोंगानं गेल्या 14 वर्षापासून या देशाला आणि महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं. आज मुंबईमध्ये काय आहे? मुंबई महाराष्ट्राची राजधानी. आपण पुण्यामध्ये आहात, कोंढव्यात आहात, पण आपल्या मुंबईचं सगळ्यांशी एक नातं आहे. ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. ही मुंबई मराठी माणसाची आहे. मराठी माणसाने या मुंबईसाठी, आपल्या राजधानीसाठी 106 लोकांचं बलिदान दिलेलं आहे. आज ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान नरेंद्र मोदी आणि अमित शहानी चालवलेलं आहे. काही करून त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे, सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ही मुंबई तोडायची किंवा मुंबई केंद्रशासित करायची. आज कालच भारतीय जनता पक्षाचा एक स्टार प्रचारक आहे, त्याचं नाव अण्णामलई. तो चेन्नईतून इथे प्रचाराला आला महानगरपालिकेच्या आणि त्यांनी बेधडकपणे सांगितलं मुंबई महाराष्ट्राची नाही. काल अण्णामलई, तामिळनाडू भाजपचा अध्यक्ष, मुंबईतून म्हणतो मुंबई महाराष्ट्राची नाही. आणि हे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, हा एकनाथ शिंदे राज्याचा उपमुख्यमंत्री, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, हे नामर्दासारखे वक्तव्य बसून ऐकत राहिले. दुसरा मुख्यमंत्री असता ममता बॅनर्जी सारखा, तर त्या अण्णामलईला मुंबईच्या बाहेर पडू दिलं नसतं, त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असती महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान केल्याबद्दल. पण स्वतःला शिवसेना म्हणून घेणारे तुमचे एकनाथ शिंदे, मिंदे, बुटचाटे दिल्लीचे,
एक शब्द बोलले नाही. महाराष्ट्रावर, मराठी माणसावर एक बाहेरचा माणूस येऊन हल्ला करतो. मुंबई तुमची नाही सांगतोय, मुंबई इथे बसलेल्या सगळ्या मराठी माणसांची आहे. ती कोंढव्यातल्या लोकांची आहे, ती पुणेकरांची आहे, ती परभणीकरांची आहे, ती जालन्यावाल्यांची आहे, ती नागपूरवाल्यांची आहे. मुंबई मराठी माणसाची शान आहे. मुंबईतून जर कोणी सांगत असेल, आणि याच मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरेंनी 60 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसासाठी, मुंबईसाठी. आणि जोपर्यंत शिवसेना मजबूतीने उभी आहे तोपर्यंत आपल्याला मुंबई तोडता येणार नाही. म्हणून अमित शहानी शिवसेना तोडली. जोपर्यंत शिवसेना आहे, जोपर्यंत मराठी माणसाची भक्कम एकजूट आहे, तोपर्यंत आपल्याला मुंबई लुटता येणार नाही. मुंबई अडाणीच्या घशात घालता येणार नाही. मुंबई गुजरातला जोडता येणार नाही. या एका कारणासाठी बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसाची शिवसेना या अमित शहानं तोडली. त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही. आज तू सत्तेवर आहेस, उद्या आम्ही सत्तेवर येऊ, लक्षात घ्या. आणि याचा जाब आम्ही, याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. काय करतात तुमचे एकनाथ शिंदे? शिवसेना ना, मी तर नेहमी म्हणतो एकनाथ शिंदेची शिवसेना जी त्याला मिळालेली आहे चिन्हासह, ही अमित शहाची कंपनी आहे. अमित शहाचा पक्ष आहे. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, कायदा आणि संविधान, भारतीय संविधानानुसार, संविधानातलं 10वा शेड्यूल, ते 10वं कलम जे आहे त्यानुसार ही शिवसेना आणि हे चिन्ह आपल्याला परत द्यावंच लागेल. आणि हे द्यावं लागेल याची खात्री असल्यामुळे ते फक्त तारखावर तारखा करून दिवस पुढे ढकलत आहेत. आजचं मरण उद्यावर ढकलत आहेत. ज्या दिवशी चिन्ह धनुष्यबाण शिंदेकडून जाईल त्या दिवशी या शिंदेला भाजपवाले लाता घालून बाहेर काढतील, लक्षात घ्या. तेव्हा मित्रांनो, ही लढाई फक्त कोंढव्याची नाही आहे. ही लढाई फक्त पुण्याची नाही आहे किंवा पिंपरी चिंचवडची नाही आहे. कोंढव्यातून सुद्धा आपण मुंबईची आणि महाराष्ट्राची लढाई लढतो आहोत, हे लक्षात घ्या. हा महाराष्ट्र आपला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे. मगाशी दाढीचा विषय निघाला. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या दाढीचे भक्त आहोत, आणि समोरचे अफजल खान आणि औरंगजेबाचे दाढीवाले आहेत. हे मी का सांगतोय? या महाराष्ट्रामध्ये, इथे या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या मातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. औरंगजेब कुठे जन्माला आला माहिती आहे का? औरंगजेब अहमदाबाद, गुजरातमध्ये जन्माला आला. अहमदाबादच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे, तिथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबाची पिलावळ महाराष्ट्र तोडण्याचं काम करत आहे. आमच्याकडे असे लोक महाराष्ट्रात जन्माला येऊ शकत नाहीत. गुजरातमध्ये 2 लोक जन्माला आले. बॅरिस्टर महमद अली जिन्ना, ज्याने देश फाळणी केली, औरंगजेब, आणि तिसरा भुत्तो तो सुद्धा गुजरातमध्ये जन्माला आला. त्या मातीमध्ये हे लोक जन्माला आले आणि आम्हाला महाराष्ट्राला हिंदुत्व आणि राष्ट्रभक्ती शिकवत आहेत. महाराष्ट्राला, ज्या महाराष्ट्राने इतके वीर पुरुष दिले, शूरपुरुष दिले, देशाभिमानी दिले. तुम्ही शोधा ना गुजरातची यादी, कधी कोणी देशासाठी शहीद झालंय का? मला एकतरी नाव द्या की या गुजरातमधला, या देशातला, या भागातला माणूस राष्ट्रासाठी त्याने प्राण अर्पण केलेले आहेत. नाही. पण देशाचं संरक्षण करण्याचा धंदा महाराष्ट्राचा आहे. आम्ही सातत्यानं बलिदानं दिलेली आहेत आणि हे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात. हे त्यांची लायकी काय? हे व्यापारी लोक आहेत, हे ईस्ट इंडिया कंपनीचे खंडणीखोर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत का लुटली? कारण गुजरातमधले हे व्यापारी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते आणि त्याच्यामुळे आमचं स्वराज्य धोक्यात येत होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सुरत लुटावी लागली.
आणि त्या सुरत लुटल्याचा सूड, शिवाजी महाराजांचा सूड ते महाराष्ट्रावर घेत आहेत. ह्याने आमची सुरत लुटली, आता आपण मुंबई लुटू, महाराष्ट्र लुटू, पण आम्ही ते होऊ देणार नाही. हे भंपक खोटारडे लोक. महाराष्ट्रातले उद्योग, महाराष्ट्रातला व्यापार, महाराष्ट्रातला रोजगार, मुंबईतले सगळे उद्योग गुजरातला पळवले. पळवा ना. आमचं असं म्हणणं आहे की मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे, हे खरं आहे, म्हणून त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. पण सगळ्यात आधी ती मराठी माणसाची राजधानी आहे, तिथे पहिला हक्क मराठी माणसाचा पाहिजे. मुंबईसारखी शहरं तुम्ही अधिक निर्माण करा, गुजरातला करा, नवीन मुंबई निर्माण करा, गुजरातला, बिहारमध्ये करा, उत्तर प्रदेशमध्ये करा. मुंबईच्या तोडीची, मुंबईच्या ताकदीची अनेक शहरं निर्माण करा आणि तुम्ही देशातल्या तरुणांना रोजगार द्या. ते करायचं नाही, पण या चोऱ्या माऱ्या, लुटमार करायची. ही लुटमार आपण थांबवूया, हे आपल्या हातात आहे. मराठी माणसाची एकजूट आणि त्याच्याबरोबर इतर समाजाचे लोक आमच्याबरोबर आहेत. मुसलमान बांधव आहेत, ख्रिश्चन बांधव आहेत, सगळे आहेत आपल्याबरोबर, इतर प्रांतीय आहेत. पण शेवटी मराठी एकजूटच या राष्ट्राला तारणार आहे. मित्रांनो, मोठ्या प्रमाणात इथे तरुण वर्ग बसलेला आहे. आम्ही तुमच्या वयाचे होतो तेव्हा एक दिवसाआड तुरुंगात जात होतो, एक दिवसाआड आम्ही तुरुंगात जात होतो. तुमच्या वयाचे होतो त्यावेळेला, तेव्हा बाळासाहेबांबरोबर. आता जर ती वेळ आपल्यावरती आली महाराष्ट्रासाठी संघर्ष करण्याची, तर आपण ती तयारी ठेवली पाहिजे. यांना एकदाच उचलून फेकून द्यायचं. आणि मी यांना सांगेन, तात्याला एक दुसरी एखादी स्मशानभूमी तयार करा यांच्यासाठी, कब्रस्तान तयार करा, गाडू यांना एकदा इथे. आपण सुरुवात करू कोंडव्यातून. एक चांगली, त्यांना चांगली स्मशानभूमी 5 स्टार बनवा, त्यांना सगळे 5 स्टार सवय आहे. कब्रस्तान बनवा, गाडू आपण त्यांना एकदाच. परत ही महाराष्ट्रद्रोही अवलाद या मराठी मातीमध्ये वळवळताना दिसता कामा नये. हा विचार आपण केला पाहिजे, या भूमिकेवर आपण काम केलं पाहिजे. एक हे फेकनामा आहे ना. मोदीने काय सांगितलं होतं, वर्षाला 2 कोटी रोजगार देऊ. तेव्हा मी सत्तेवर आल्याबरोबर 1 वर्षामध्ये वर्षाला 2 कोटी रोजगार. किती रोजगार मिळाला कोंडव्यात मला सांगा. पुण्यात किती मिळाला, किती नवीन उद्योग आले पुण्यात. मेट्रो आहे, कोण नोकऱ्या करते मेट्रोमध्ये, ठेकेदार कोण आहेत मेट्रोचे. काल नाशिकला होतो आम्ही, उद्धवजी राजसाहेब. कुंभमेळा आहे तिकडे, कुंभमेळा, कुंभनगरी. 50,000 कोटीचं आता बजेट आहे कुंभमेळ्याचं, 50,000 कोटीचं. आणि हे 50,000 कोटीचं काम ज्यांना मिळाले ते सगळे ठेकेदार गुजरातचे आहेत. मग महाराष्ट्राला काय घंटा, मराठी माणसाला काय. आमच्या तिजोरीतले 50,000 कोटी त्यातला पै आणि पै मराठी माणसाला मिळाला पाहिजे. त्याला कामं द्या, तरुणांना कामं द्या. पण सगळे ठेकेदार हे गुजरातमधून येऊन नाशिकला थांबले आहेत आणि रस्त्यापासून डेव्हलपमेंटपर्यंत सगळी कामं बोगस दिलं. हे आमचे 50,000 कोटी मराठी माणसाचे त्याच्या करातून आलेले हे कुठे चालले आहेत, गुजरातला. ही या राज्याची स्थिती आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न फक्त कोंडव्याचा नाही आहे, कोंडव्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र आहे. अरे मी बघितलं या कोंडव्यात किती मोठे मोठे टॉवर्स उभे राहत आहेत, मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. विकास होतो आहे, ठीक आहे, पण त्या विकासामध्ये इकडल्या भूमिपुत्राला किती स्थान आहे. शिवसेनेचं कामच आहे ते. शिवसेना त्यासाठी निर्माण केली आहे बाळासाहेबांनी. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी इतकंच सांगेन की पुण्यामध्ये जी मशाल पेटणार आहे आणि भगवा फडकणार आहे, ठीक आहे, सत्ता येईल नाही येईल पुढला प्रश्न. पण कोंडव्यातलं चित्र पाहिल्यावरती मला पूर्ण खात्री वाटते की आपण पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये आमच्या नगरसेवकांचा एक चांगला आकडा घेऊन जात आहोत. कदाचित आमच्याशिवाय कोणाचं सरकार सुद्धा बनणार नाही.
आम्हाला तेच लागतं, आम्हाला आमचं पूर्ण सरकार नको असतं कधी, ते आलं की घोटाळा होतो. फार मोठ्या प्रमाणात तात्या तुमचे चाहते इथे बसलेले आहेत, शिवसैनिक आहेत, शिवसेनेचे मतदार आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे या महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार आहेत, लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरे हा पुण्यवान माणूस होता आणि त्यांनी त्यांच्या जीवनातलं पुण्य महाराष्ट्राला अर्पण केलेलं आहे. आजही मला माझ्यासारख्या माणसाला वाटतं की बाळासाहेब आपल्या अवतीभोवती आहेत, आपल्यावर लक्ष ठेवून आहेत, आपलं कर्तव्य आहे. 60 वर्ष ज्या माणसानं महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि त्याची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न जे लोक करतायत, त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण ही जी आघाडी झालेली आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, मशाल आहे, हात आहे, आपण एका जिद्दीनं आणि तितक्याच प्रेमानं मशालीला विजयी करा. ज्या दिवशी ही मशाल विझेल महाराष्ट्रातून, त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये अंधकार होईल, मराठी माणसाच्या जीवनामध्ये अंधकार होईल. तो अंधकार होऊ नये यासाठी मी सर्व कोंडवेकरांना विनम्र आवाहन करेन की एकजुटीनं उभे राहा आणि या भ्रष्ट शासनकर्त्याचा, मग महापालिका पुण्यातली असेल किंवा राज्याची असेल, त्यांना परत सत्ता मिळू देऊ नका आणि ही मशाल अशीच पेटत राहू द्या. याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा आहे, लक्षात घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राव साहेब. सर्व उमेदवारांना विनंती, कृपया आपण